मुंबई के पाम बीच रोड पर बड़ी संख्या में लगाए गए अवैध विज्ञापन कमानों पर नगर निगम द्वारा कार्रवाई नहीं किए जाने से बेलापुर की भाजपा विधायक मंदा म्हात्रे आक्रामक होती हुई नजर आईं। आज जेसीबी लेकर मंदा म्हात्रे खुद सड़क पर उतर आईं और इन अवैध कमानों को हटाने का प्रयास किया। इन अवैध ढांचों को हटाने की मांग विधानसभा सत्र में भी उठाई गई थी। इस पर मंत्री माधुरी मिसाल ने कार्रवाई के निर्देश भी दिए थे, लेकिन इसके बावजूद नगर निगम आयुक्त और पुलिस प्रशासन ने कोई ठोस कदम नहीं उठाया। मंदा म्हात्रे ने आरोप लगाया है कि अधिकारियों की लापरवाही और उदासीन रवैये के कारण अवैध निर्माण अब भी बेखौफ तरीके से मौजूद हैं। तुम्ही तर जेसीबी घेऊन उतरलेला रस्त्यावरती काय नेमकं कारण आहे? आता 2 महिने झाले मी या ज्या कमानी लावल्यात आपण पण होतात 2 महिन्यापूर्वी सांगितल्या कमानी काढा। आता पावसाळा सुरू झालेला आहे। काल बघितलं पण सुसाटाचा पाऊस सुरू होता। वादळ वारा या पाम बीचवर असतात, असेही रोज अपघात होत असतात। असे अपघात होत असताना फक्त त्यांनी ते एलईडी काढली। आता महिना होऊन गेला, ते मला भेटून गेले, म्हणाले तुम्ही काढा, दुसरीकडे काम करा। तुम्ही विचारलं असतं, विश्वासात घेतलं असतं तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला एवढा खर्च झाला नसता। तो पण तुम्हाला खर्च झाला। ज्यांना ज्यांना कोणाला त्यांनी मदत केली असेल, काय केली असेल, पण आज काय होतं 2 महिने झाले मी आजारी आहे, मग ऊन आहे म्हणून मी आली नाही। पण त्यांना मी सातत्याने सांगितलं, पालिका कमिशनरला सांगितलं, आधारवड साहेब शहर अध्यक्ष त्यांनाही सांगितलं, पोलीस कमिशनरला सांगितलं, डीसीपीला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं। पण त्या लोकांनी सगळ्यांनी मला गृहीत धरलेलं आहे की मंदाताई अजून बोलत नाही, म्हणजे मंदाताई पण मॅनेज झाली की काय, असं सगळ्यांना भ्रम झाला आणि पत्रकारांना सगळ्यात जास्त आला। म्हणून आज मी सगळ्यांना सांगितलं की आपण आज रस्त्यावर उतरून जेसीबी आणून ही कमानी जर रात्रपर्यंत काढली नाही, आता जर तोडली तर सगळं ट्रॅफिकला अडचण होईल। म्हणून पोलिसांनी मला रिक्वेस्ट केली की ताई आम्ही रात्री ही काढून घ्यायचा प्रयत्न करतो, जर नाही काढली तर आपल्याला या येणाऱ्या अधिवेशनमध्ये मी पुन्हा सभागृहात हा विषय घेईन। कारण आमचे मंत्री महोदय माधुरी मिसाळ ताई यांनी सांगितलेलं आहे की ताबडतोब काढा, तरी याच्यावर ऍक्शन होत नाही तर कोणाचा बरदास्त आहे, कुठला नेता यांच्या पाठीशी आहे या कॉन्ट्रॅक्टरच्या, ते लोकांना एकदा कळू दे। लोकांच्या जीवाशी खेळ आहेत। ही आमची गावं आहे, सालचोळा आहे, करावा आहे, इथली लोक रोज खाडीत ये जा करतात। आता पावसाळ्यामध्ये पण खाड्यामध्ये छोटी छोटी मच्छी आणायला जातात। एखादा अपघात झाल्यानंतर आपण हे काढणार का? घाटकोपरला काय झालं, पुण्याला काय झालं, या सगळ्या वस्तुस्थिती बघत असताना जर आपण याच्यावर लक्ष नाही केंद्रित केलं तर चुकीचं वाटतं। आणि म्हणून आज आम्ही सगळे कार्यकर्ते घेऊन भारतीय जनता पार्टीचे आम्ही आज ही कमानी काढायला आलेलो। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या कमानी अजून काढल्या जात नाही, त्यामागचे अजून एक राजकारण आहे की ठेकेदार वाढ बघतोय आणि त्याला 7 अधिकाऱ्यांची आहे। ठेकेदार वाढ बघतो की पोलीस कमिशनर बदलले, पोलीस कमिशनर बदलले की पुन्हा नवीन कमिशनर परवानगी घेऊन पुन्हा त्यांचं पोलीस कमिशनर बदलण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही। हेच पोलीस कमिशनर राहणार आहे। त्यांना वाढीव मुदत माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेला आहे। जरी कमानी निघत नसेल तर येणारे आता उद्याच्या अधिवेशनात हा परत प्रश्न उपस्थित केला जाईल आणि अधिकारी वर्ग काय करतो, एका लोकांच्या जीवाशी खेळायचा। आज पाम बीचवर आपण बघता केवढे अपघात होतात आणि हा अपघात झाला तर घाटकोपरची आठवण। मी तर म्हणते जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल, उद्या जर अपघात झाला तर सगळे अधिकारी यांना ब्लॅकलिस्टला टाकून यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा आणि कॉन्ट्रॅक्टरवर आणि जे कोणी राजकीय लोक असतील, जे पाठिंबा देत असतील त्यांच्यावर पण मनुष्यवधाचा गुन्हा टाकला जाईल। त्यासाठी लवकरात लवकर ही कमानी काढावी अशी मी सगळ्यांना आज कमिशनर, पालिका कमिशनर डॉक्टर कैलास शिंदे, आमचे सीपी कमिशनर मिलिंद भारदे यांच्याशी बोलूनच मी इकडे आलेले आहे। आपण सगळ्यांनी गेल्या वेळी बातमी केलेली आहे, त्याच्यामुळे पुन्हा मी लावून धरलेलं। आणि आज मला पोलीस कमिशनरनी रिक्वेस्ट केली की आता ही दिवसा ट्रॅफिक चालू आहे, तुम्ही करू नका, रात्रीच आम्ही हे काढून घ्यायला सांगतो।